भावानं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, गणपतीपुळीवरून लगेच निघालो आणि लगेच पुढचा स्टॉप घेतला होता ते म्हणजे देवगल्ली बीच कसली मध्ये बरं का मित्र. आता तुम्हाला वाटतं की आजूभाऊ गेला काय थायलंडला? थायलंड नाही बरं का, महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये बरं का मित्र होते आणि आम्हाला इथून खाली जायचं होतं बरं का, पायऱ्या होत्या याला जायला पण खूप लांब होतं. खाली जाता जाता मोकार थकलो होतो, पण तिथे एक दुकान होतं त्याला म्हणलो भाऊ पहिलं लिंबू सरबत बनव कारण लय दम लागलाय. मग काय तो लिंबू सरबत बनवतो तोपर्यंत आपण थोडा आराम करू म्हणलो आणि हवा पण खूप चालू होती बरं का मित्रांनो. इथं खाली पोहोचले तर माझा आनंदच गांगण्यात मावत नव्हता मित्रांनो, कारण एवढा स्वच्छ बीच आणि असा बीच मी कधी आयुष्यात पाहिलं नव्हता. खाली पण माणसं होते बरं का, 2-3च माणसं होते. म्हणलं चला सगळा बीचच आपला थोडा एन्जॉय करून घेऊ म्हणलं, पूर्ण बीचच आपल्या मग काय थोडा एन्जॉय करून घेऊ, फोटो बिटो काढू, व्हिडिओ वगैरे काढू, मग काय नंतर पाण्यातच खेळायचं. आपल्या 2-3 माणसं होते बरं का, ते त्यांचे व्हिडिओ काढतात म्हणलं त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आपण, म्हणून म्हणलो तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो नाही का. काय आपण आपलं काम केलं होतं, फोटो काढले व्हिडिओ काढले, म्हणलं आता पाण्याबरोबर खेळायला रिकामं नाही का आपण. पण भीती पण लय वाटायची बरं, जसं जसं पाणी यायचं ना मित्रांनो पायाखालची माती निष्ठून जायची. म्हणलो चायला खाली जर गेलो तर अवघड आहे बीच कोणी नाही तर मग आपण थोडी येडे चाळे करावं. पण हृदय काढलं, हृदयामध्ये एक बांग काढलं, पण माझ्या हृदयात कोणी नव्हतं. मग काय हृदयावर लगेच फटके मारायला सुरुवात केली भाऊ, कारण ठोकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी. पाण्यात खेळू मोकार थकलं. मग काय आलो वरतून तुम्ही नजारा बघू शकता. मी तुम्हाला आता पण सांगतो हे थायलंड वगैरे नाहीये मित्रांनो, महाराष्ट्र मधले रत्नागिरी मधलं ठिकाण मित्रांनो, तुम्ही नक्की भेट द्या बरं का मित्रांनो. पाण्यात खेळता मोकार थकलो होतो, पण वरती येते फार पूर्ण नाकेनो आलो होतो. आम्हाला पुढच्या स्टॉपवर जायचं होतं म्हणून आम्ही इथून निघालो होतो आणि पुढचा स्टॉप कुठं आहे ते माहिती करण्यासाठी मला लगेच फॉलो करून टाक बरं. आणि रत्नागिरीचा नाद नाही करायचं भाऊ, चारही बाजून नुसते आंब्याची झाड दिसत म्हणलं चायला. आमच्या इथं रस्ते 50 माणसं नुसतं राखण धरत ठेवले असते कारण मोकार चोऱ्या झाल्या असते आमच्या इकडे.